संस्कृत रुचिरा पार्ट 2 क्लास 7 चा आता आपण सप्तम पाठ बघतोय. त्रिवर्ण हा ध्वज म्हणजे काय, आपला जो ध्वज आहे तिरंगा ध्वज. त्रिवर्ण हा म्हणजे 3 रंगाचा ध्वज. केचन बालका काश्चन बालिका च, हे बालिकाश्च म्हणजे बालिका हा च आहे. स्वतंत्रता दिवसस्य ध्वजारोहण समारोहे स उत्साहम, इथे पण संधी आहे, स उत्साहम गच्छन्ता, स उत्साहम गच्छतः परस्परम सलंपंती, म्हणजे कोणी काही मुलं आणि काही मुली स्वतंत्रता दिवसाच्या ध्वजारोहण समारोहासाठी, समारोह म्हणजे ही सप्तमी विभक्ती आहे, दिवसस्य षष्ठी विभक्ती आहे, उत्साहाने जात असताना परस्परांबरोबर बोलत होते. सो सलंपती म्हणजे बोलत होते. देवेशः, देवेश म्हणतो अद्य स्वतंत्रता दिवसः म्हणजे आज स्वातंत्र्यता दिन आहे. अस्माकं विद्यालयस्य प्राचार्यः ध्वजारोहणं करिष्यति, आमच्या शाळेचे, विद्यालयस्य षष्ठी विभक्ती आहे, प्राचार्य म्हणजे प्रिन्सिपल ध्वजारोहण करणार आहेत, म्हणजे फ्लॅग होस्टिंग करणार आहेत किंवा फ्लॅग होस्टिंग करतात. छात्राश्च सांस्कृतिक कार्यक्रमान प्रस्तोषन्ति, छात्राच म्हणजे काय, छात्र जे आहेत म्हणजे विद्यार्थी आहेत ते सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रस्तुती करतात. अंते च मोदकानी मिलिष्यन्ति, म्हणजे आम्हाला एंड मध्ये लाडू दिले जातात. मोदकानी म्हणजे काय, मोदकानी संस्कृत मध्ये याचा अर्थ होता लाडू दिले जातात. डेव्हिड हा, मग डेव्हिड हा म्हणतो शूचे, ओ डिअर जानासी त्वम, तुला माहिती आहे का, अगं तुला माहिती आहे का. अस्माकम किंवा अरे ओ डिअर किंवा प्रिय तुला माहिती आहे का. अस्माकम ध्वजः कीदृशः, आपला जो ध्वज आहे तो कसा आहे. शुची, शुची म्हणते अस्माकम देशस्य ध्वजः त्रिवर्णः इति, अस्माकम म्हणजे आपल्या देशाचा ध्वज त्रिवर्ण आहे म्हणजे तिरंगा आहे. सलीम, रुचे अयम त्रिवर्णः कथम, बरोबर आहे, पण हा त्रिवर्ण कसा आहे, म्हणजे त्रिवर्ण कुठले आहेत. रुची अस्मिन् ध्वजे त्रयः वर्णः सन्ति, आपल्या झेंड्यामध्ये 3 वर्ण आहेत. वर्ण म्हणजे काय, रंग, 3 रंग आहेत. अतः त्रिवर्णः, म्हणून त्याला त्रिवर्ण म्हणतात. बरोबर. किम त्वम एतेषां वर्णानां नामानि जानासि, का तुला या रंगाची नावं माहिती आहेत, म्हणजे आपल्या झेंड्यामध्ये कुठले रंग आहेत त्याची नावं माहितीत का. सलीम म्हणतो अरे म्हणजे काय, केशर वर्ण हा म्हणजे केशरी, श्वेत म्हणजे सफेद, हरित म्हणजे हिरवा, च येते त्रया वर्ण हा, हे आणि हिरवा हे 3 वर्ण आहेत किंवा हे 3 रंग आहेत. देवेशः अस्माकं ध्वजे येते त्रयः वर्णः किम सूचयन्ति, म्हणजे आपल्या झेंड्यातले हे 3 रंग काय सूचित करतात किंवा काय दर्शवतात. सलीम शृणु, शृणु म्हणजे काय, ऐक. केशर वर्णः शौर्यश्च, म्हणजे काय, केशर वर्ण म्हणजे केशरी रंग हे शौर्याचं प्रतीक आहे. श्वेत, सफेद रंग हे सत्याचं प्रतीक आहे आणि हिरवा रंग हे समृद्धीचं प्रतीक आहे. शृणु केशर वर्णः शौर्यस्य, श्वेतः सत्यस्य, हरितश्च समृद्धे सूचकः सन्ति. शुचि किम एतेषां वर्णानां अन्यदपि महत्वम, मग शुची काय विचारते, या 3 गोष्टी म्हणजे शौर्य, सत्य आणि समृद्धी याच्या व्यतिरिक्त अजून काही मिनिंग आहे का. डेव्हिड आम, तो म्हणतो हो, का नाही, कथम न, का नाही. ध्वजस्य उपरि स्थितः केशर वर्ण त्यागस्य उत्साहस्य च सूचकः, म्हणजे ध्वजाच्या जो वरच्या साईडला सगळ्यात पहिला जो केसरी वर्ण आहे तो फक्त शौर्याचं नाही पण त्यागाचा आणि उत्साहाचं सुद्धा प्रतीक आहे. मध्ये स्थित श्वेतवर्ण हा सात्विकता, शुचिताचं जो द्योतक आहे, म्हणजे जो मध्ये स्थित श्वेतवर्ण हा म्हणजे मध्ये असलेला सफेद रंग हा सात्विकतेचे आणि पावित्र्याचे प्रतीक आहे. अधः स्थित हा हरितवर्ण हा खाली असलेला हिरवा रंग वसुंधरायाः शूषमायाः उर्वरतायाश्च, म्हणजे काय, वसुंधरेच्या हराभरा असण्याचा द्योतक आहे किंवा उर्वरताचे द्योतक आहे. द्योतक म्हणजे प्रतीक आहे. शुचे ध्वजस्य मध्ये एकम नीलवर्णम चक्र वर्तती, हो खरं आहे, आणि ध्वजाच्या मध्ये एक नीलवर्ण चक्र आहे का. शुची आम आम, शुचे म्हणजे सॉरी तो तिथला नावाने बोलवतोय. शुची काय ग, ध्वजाच्या मध्ये एक निळ्या रंगाचं चक्र आहे का. ओके.
सूची आम आम हो हो इदम अशोक चक्रम कथ्यन्ते, त्याला अशोक चक्र म्हणतात. एतत् प्रगतेः, प्रगती शब्दाचा षष्टीचे एक वचन आहे. एतत् प्रगतेः न्यायस्य च प्रवर्तकम, म्हणजे हे प्रगती आणि न्यायाचं द्योतक आहे. सारनाथे अशोक स्तंभः अस्ति, सारनाथ येथे अशोक स्तंभ आहे. तस्मात् एव एतत् गृहीतम, त्याचंच हे गृहीत म्हणजे त्याचंच हे प्रतीक आहे. प्रणवः अस्मिन् चक्रे चतुर्विंशतिः अराः सन्ति, म्हणजे या चक्रामध्ये किती अरे आहेत? 24 तिलिया किंवा अरे आहेत, आरे आहेत. मेरी भारतस्य संविधान सभायां 22 जुलै 1947 तमे वर्षे समग्रतया अस्य ध्वजस्य स्वीकरणं जातम, म्हणजे भारताच्या संविधान सभेमध्ये, सभायाम म्हणजे सप्तमी आहे ही, 22 जुलै 1947 ला या वर्षी समग्रता अस्य ध्वजस्य स्वीकरणं जातम, म्हणजे आपल्या ध्वजाचं स्वीकरण झालं, स्वीकार केला गेला का? तेजिंदर अस्माकम त्रिवर्ण ध्वजः स्वाधीनतया, म्हणजे भारताच्या स्वाधीनतेचं आणि राष्ट्राच्या गौरवाचं प्रतीक आहे. अस्माकम त्रिवर्णः ध्वजः स्वाधीनतया राष्ट्रगौरवस्य च प्रतीकः. अतएव स्वातंत्र्यता दिवसे गणतंत्र दिवसे च अस्य ध्वजस्य उत्तोलनं समारोहपूर्वकम भवति, म्हणून स्वातंत्र्य दिवसे आणि गणतंत्र दिवस म्हणजे रिपब्लिक डेला आणि 15 ऑगस्टला आपल्या ध्वजाचं उत्तोलन म्हणजे काय, ध्वजाचं फ्लॅग होस्टिंग समारोहपूर्वक म्हणजे अतिशय आनंदाने आणि ॲज अ फेस्टिवल ते सेलिब्रेट केलं जातं. जयतु त्रिवर्णा ध्वजा जयतु भारतम, म्हणजे आपल्या ध्वजाचा जय जयकार असो आणि भारत देशाचा पण जय जयकार असो. सो या धड्याचे शब्दार्थ आपण बघतोय. त्रिवर्ण ध्वजा म्हणजे 3 ट्रायकलर फ्लॅग, सल्लमपती म्हणजे बोलत चालले आहेत, प्रस्तोषती म्हणजे प्रस्तुत करत आहेत, मोदकानी म्हणजे लाडू, ऊर्जस्वितायाहा म्हणजे ऊर्जेची, आराहा म्हणजे तिलिया आणि उत्तोलनम म्हणजे फ्लॅग होस्टिंग करणं, फहरान. तर आपण ह्याचे सॉल्ड एक्सरसाइज बघणार आहोत. तर शुद्ध कथनस्य समक्षम आम, अशुद्ध कथनस्य समक्षम न इति लिखता, म्हणजे काय ट्रू और फॉल्स लिहा. अस्माकम राष्ट्रस्य ध्वजे त्रयः वर्णाः सन्ति, मग आपल्या राष्ट्राचा ध्वज त्रयवर्णाचा आहे का? हो आहे. सो हे काय आहे? आम. ध्वजे हरितवर्णः शांते प्रतीकः अस्ति, म्हणजे ध्वजे हरितवर्णाचा हिरवा रंग हा शांततेचा प्रतीक आहे का? न, कारण हिरवा रंग कशाचं प्रतीक आहे? समृद्धीचं प्रतीक आहे. शांतीचा प्रतीक हा व्हाईट कलर आहे. ध्वजे केशर वर्ण हा शक्त्या सूचक असती, म्हणजे केशरी रंग शक्ती दाखवतो का? येस. आम. चक्रे 300 अराः सन्ति, 300 आहेत का? रॉंग आहे. किती आहे? 24 आहेत, 24 आहेत. सो हे न आहे. चक्र हा प्रगते द्योतकम, चक्र जे आहे अशोक चक्र ते प्रगतीचं द्योतक आहे का? सो ट्रू. ओके. आता अधोलिखितेषु पदेषु प्रयुक्तां विभक्तिं वचनम च लिखित, म्हणजे आता ह्याची विभक्ती आणि वचन आपल्याला लिहायचं आहे. ओके. सो त्रीचं त्रयाणाम हे त्यांनी ऑलरेडी करून दाखवलंय, षष्टीचं बहुवचन आहे. आता समृद्धीमध्ये शब्द समृद्धी, ती समृद्धी म्हणजे हा इकारांत सिरिंगी शब्दासारखा चालणारा हा शब्द. मग आपण बघितलं होतं की मती शब्द जो आहे तो म या येई, मग आपण एक ट्रिक्सचा व्हिडिओ बघितला होता, तर त्याच्यामध्ये जो मुनी शब्द हा पुल्लिंगी इकारांत आहे, पण समृद्धी आणि मती हे शब्द सुद्धा मुनी शब्दासारखेच चालतात. तर मग त्याची ट्रिक आपल्याला माहिती होती. त्याची ट्रिक होती म या ये एहे एहे ओ, म या ये एहे एहे औ, म्हणजेच काय हे सेकंड पासून चालतं, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, म्हणजे फिफ्थला एहे लागणार. सो म्हणून समृद्धेहे येणार. ओके. समृद्धीचं येणार समृद्धेहे. जर तुमचे डायरेक्ट शब्द पाठ असतील तर तुम्ही लगेच, तुम्हाला माहिती असेल समृद्धी षष्टीचे वचन आहे, लगेच षष्टी एकवचन येणार. पण जर नाही माहिती त्या ट्रिक वरून आपण ते परत बघू शकतो. ओके. आता वर्ण आहे. वर्ण म्हणजे तो वर्ण किंवा ते रंग आहे म्हणजे तो रंग. ओके. मग वर्ण शब्द कशासारखा चालेल? बालक सारखा. सो बालकानाम हे काय असतं? षष्टीचं बहुवचन असतं. सो इथे येणार षष्टी बहुवचन. ओके. उत्साहस्य, परत उत्साह, तो उत्साह, मग बालकस्य
परत षष्टी एकवचन येणार, बालकस्य सारखं चालणार. ह्याची ट्रिक काय आहे, मनय तस्से, बालक काय शब्दाची ट्रिक काय, मनय तस्से म्हणजे षष्टीचं स्य येतं, हे आपल्याला माहिती आहे. सो जिकडे स्य आलं म्हणजे ती षष्टी आहे, एकवचन आहे. नागरिके हे, आता नागरिके हे म्हणजे नागरिक शब्द आहे. सो तो नागरिक आणि आहे म्हणजे पुल्लिंगी बालक सारखंच चालणार. सो आपल्याला माहितीये बालकचं तृतीयेचं अनेक वचन येतं कैही, सो तृतीया बहुवचन इथे येणार. सात्विकतया, हा आता सात्विकता म्हणजे हा बालिका सारखा शब्द चालणार. सो म्हणजे परत त्याची ट्रिक आहे स्त्रीलिंगी आकारांत शब्दाची, म या येई, यहा यहा याम. सो सात्विकताया म्हणजे 2 3 4 5 6 म्हणजे जनरली हे यहा यहा याम म्हणजे सात्विकताया, सात्विकतेचं म्हणून षष्टी एकवचन येणार. ओके. प्राणानाम, परत ते प्राण म्हणजे पुष्प सारखं चालणार. सो हे येणार षष्टी बहुवचन. ओके. सभायाम, सभायाम, सभा शब्द बालिका सारखा चालणार. अगेन मया आहे यहा यहा याम, सो सप्तमीचं एकवचन आहे याम. सो सभायाम हे काय आहे, सप्तमी एकवचन. आता आपल्याला ह्या ज्या ट्रिक्स आहेत त्या आपल्याला एकवचनाच्या माहिती आहेत आणि द्विवचन आणि बहुवचन पण कसं ट्रिक्सने लक्षात ठेवायचं ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ओके. सो त्याच्याप्रमाणे हे तो व्हिडिओ एकदा बघून पण हे आपल्याला करता येईल. आता एकपदेनं उत्तर येतं. अस्माकं ध्वजे कति वर्णाः सन्ति, सो कति वर्णाः, त्रयः वर्णाः सन्ति. त्रिवर्णे ध्वजे शक्त्याः सूचकः कः वर्णः, मग कहाच्या ऐवजी आपण काय टाकणार आहोत, काय लिहिलंय, केशर वर्णः, मग आन्सर आहे केशर वर्णः. अशोक चक्रम कस्य द्योतकम अस्ति, कशाचे द्योतक आहे, तर इथे आन्सर येणार प्रगतेः न्यायस्य च, दोन्ही येणार आन्सर. कसला आहे द्योतक, प्रगतेः न्यायस्य च. त्रिवर्णः ध्वजा कस्य प्रतीकः, आता त्रिवर्ण ध्वजा कस्य प्रतीकः, तर स्वाधीनतयाः राष्ट्रगौरवस्य च, हे दोन्ही शब्द येणार याच्यामध्ये उत्तरामध्ये, स्वाधीनतयाः राष्ट्रगौरवस्य च. ओके. आता एक वाक्याने उत्तर येतं. आता एका वाक्यामध्ये उत्तर लिहायचंय. अस्माकं ध्वजस्य श्वेतवर्णः कस्य सूचकः अस्ति, मग आता इथे अस्माकं ध्वजस्य श्वेतः वर्णः सत्यस्य, आणि आपण हे पण लिहू शकतो सत्यस्य सात्विकतयाः शुचितयाः च प्रतीकस्य किंवा सूचकः अस्ति. ओके. तिन्ही गोष्टींचं आहे की नाही, मग आपण हे तिन्ही गोष्ट लिहू शकतो. अशोक स्तंभः कुत्रः अस्ति, आता कुत्राच्या ऐवजी आपल्याला आन्सर टाकायचा आहे. तो अशोक स्तंभः सारनाथे, कुठे अस्ति, सारनाथे अस्ति. त्रिवर्णध्वजस्य उत्तोलनम कदा भवति, कदा म्हणजे कधी कधी होतं. सो इथे येणार त्रिवर्णध्वजस्य उत्तोलनम स्वातंत्र्य दिवसे तथा गणतंत्र दिवसे भवति. ओके. सो इथे कदाच्या ऐवजी स्वातंत्र्य दिवसे गणतंत्र दिवसे च भवति किंवा तदा भवति पण होऊ शकतं. अशोक चक्रे कति अराः सन्ति, सो अशोक चक्रे चतुर्विंशतिः अराः सन्ति. अधोलिखित वाक्येषु रेखांतिक पदानि आधृत्य प्रश्न निर्माणं कुरुत. अस्माकं त्रिवर्णध्वजः विश्वविजयी भवेत. मग आता त्रिवर्णध्वजः, तो ध्वज आहे म्हणजे पुल्लिंग आहे. मग किम शब्द आपण जे क्वेश्चन मार्क बनवतो किम मध्ये किमने बनवतो, मग किम शब्द जो आहे पुल्लिंग मध्ये बालक सारखा चालतो. त्रिवर्ण ध्वज आहे, एकवचन आहे, सो बालक हा म्हणजेच कहा. इथे काय येणार, अस्माकं कहा विश्वविजयी भवेत, काय येणार, त्रिवर्ण ध्वज आहे सो त्याला काय येणार, कहा येणार. स्वधर्मात प्रमादम वयम न कुर्याम, आता तो स्वधर्मात प्रमादम वयम न कुर्याम, प्रमाद आहे म्हणजे परत तो प्रमाद आहे म्हणजे बालक सारखंच चालणार. मग बालक म्हणजे सॉरी किम जे आहे ते पुल्लिंगी प्रमाणे चालणार. मग आपण बालक वरून शॉर्टकट करतो. मग बालकचं द्विवचन काय येतं, प्रमादम आहे. प्रमादम म्हणजे काय, द्वितीयेचं एकवचन आहे. तसं बालकचं द्वितीयेचं एकवचन काय येतं, बालकम. म्हणजेच
बालकम आपण बघितलं होतं की कम शब्द कसा चालतो, बालकम हे काढलं की राहायला किम शब्द चालणार, पुल्लिंगी कम, म्हणून इथे येणार स्वधर्मात कम वयम न कुर्याम. काय येणार, स्वधर्मात कम वयम न कुर्याम. हे जे आपण बाकीचे व्हिडिओज बनवलेले आहेत ग्रामरचे, ते बघितले की ह्या ज्या ट्रिक्स आहेत त्या नीट लक्षात येतील. एतत् सर्वम अस्माकम नेतॄणाम सद्बुद्धेः सत्फलम. आता इथे आपल्या नेतृणा सद्बुद्धेः सत्फलम म्हणजे काय, सद्बुद्धेः म्हणजे सद्बुद्धी, सद्बुद्धी शब्द आहे, बुद्धे हे लागलाय, परत हे काय षष्टीचं एकवचन आहे. ओके, मग षष्टीचं एकवचन आहे आणि सद्बुद्धी म्हणजे ती बुद्धी, म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आहे. म्हणजे किम शब्द कसा चालणार, स्त्रीलिंगी प्रमाणे चालणार. मग आपण बघितलं होतं की जेव्हा किम शब्द स्त्रीलिंगी प्रमाणे चालतो तेव्हा तो बालिका सारखा चालतो, बरोबर. मग बालिकाया हा षष्टीचं वचन आहे, बालिकाया हा, बरोबर. म्हणून किमचं स्त्रीलिंगीचं चालतं कस्याहा. सो एतत् सर्वम अस्माकम नेतॄणाम कस्याहा सत्फलम असं येणार. परत सांगते, जो आपण व्हिडिओ बनवलाय की किम शब्द कसा लक्षात ठेवायचा आहे किंवा बालक बालिका यांच्या ट्रिक्स काय आहेत, ते व्हिडिओ बघितल्यानंतर हे आपल्या जास्त चांगलं लक्षात येऊ शकेल. शत्रुणाम, सो शत्रुणाम समक्ष म्हणजे शत्रूच्या समक्ष, आणि हे नाम आहे म्हणजे बालकस्य बालकानाम प्रमाणे, म्हणजे हे आहे षष्टीचं बहुवचन. मग त्याच्याप्रमाणे किम शब्दाचं षष्टीचं बहुवचन आपल्याला लिहायचंय, ते येणार केशाम समक्षम विजय सुनिश्चितः भवेत. ओके, द नेक्स्ट आहे आपल्याला लिहायचंय रिक्त स्थानानी पूरयत. मग पट्टिका शब्दाची षष्टी म्हणजे बालिका सारखं चालणार. सो बालिका आपण ते मगाशी बघितलं होतं त्याचं शॉर्टकट, म या ये यहा यहा यो. सो तसं म्हणजे षष्टीला चालतं पट्टिकायाहा पट्टिकयोः पट्टिकानाम. मग अग्निशिखा पण बालिका सारखंच चालणार. सो बालिकायाम बालिकायाहो, तसंच अग्निशिखायाहो. सो चालतो बालिकायाम बालिकयोः आणि बालिकासु. तो अग्निशिखायाम अग्निशिखयोः अग्निशिखासु असा चालणार हा. सभा, सभा चतुर्थी. मग परत हा सगळे जे आहेत शब्द ते ती सभा म्हणजे बालिका सारखेच चालणार. सो मग या येई म्हणतो आपण, म्हणजे चतुर्थीला येई लागतो. सो बालिका येई, बालिका म्हणजे सॉरी म्हणजे इथे सभा येई येणार, सभाभ्याम आणि सभाभ्या, सभाभ्या. बालिका आहे बालिकाभ्याम बालिकाभ्या, तसं सभा ये सभाभ्याम सभाभ्या. अहिंसा, अहिंसा द्वितीय लागतं म्हणजे बालिकाम बालिके बालिका सारखं अहिंसाम अहिंसे अहिंसाहा. संस्कृत मध्ये शब्द पाठ असल्याशिवाय आपण काही करू शकत नाही, त्यामुळे शब्द पाठ आपले पाहिजेत. सफलता ती सफलता. मग परत इथे सफलता पंचमी सारखंच. सो आपण इथे बघितलं म या ये यहा, पंचमीला यहा लागतो. सो सफलता यहा, सफलता यहा, सफलताभ्याम आणि सफलताभ्यः, सफलताभ्यः. सूचिका, सूचिका पण परत बालिका सारखंच चालणार. मग सूचिकया बालिकया, बालिकाभ्याम आणि बालिकाभि चालतात. तसं सूचिकया सूचिकाभ्याम सूचिकाभ्याम आणि सूचिकाभिः असं हे वर्ड चालणार. ओके, जसं आपण बघितलेलं द्विवचन आणि बहुवचनचे जे वर्ड्स असतात, जर आपण इथे बघितलं तर जनरली हे आपण बघितलं होतं की हे म्हणजे द्विवचन तृतीया चतुर्थी पंचमी जनरली सगळ्यांचं भ्याम असतं, हे योहो असतं आणि हे सगळीकडे ट्रू होतं, राईट. आणि सिमिलरली जे अनेक वचन आहेत ते चतुर्थी पंचमी नेहमी भ्या असतं आणि षष्टी नेहमी नाम किंवा नाम असतं. हे बालकेशु किंवा बालकेसु हे सगळीकडे ट्रू आहे, हे आपण बघितलं होतं. त्याच्याप्रमाणे आपल्याला जी ट्रिक आहे ती एकवचनाची ट्रिक माहिती आहे. एकवचन आलं की आपण त्याच्यावरून द्विवचन आणि बहुवचने लिहू शकतो. आता इथे समुचित मेलनम कृत्वा लिखित. केशरवर्ण हा, केशरवर्ण कुठे येणार, शौर्यस्य
त्यागस्य सूचकः। हरितवर्णः, हरितवर्णः कशाचा आहे? सुषमायाः उर्वरतायाः च सूचकः। अशोकचक्रम प्रगते न्यायस्य च प्रवर्तकम। त्रिवर्णः ध्वजाः स्वाधीनतायाः राष्ट्रगौरवस्य च प्रतीकः। आणि त्रिवर्ण ध्वजस्य स्वीकरणम 22 जुलै 1947 तमे वर्षे जातम। आपण संस्कृतचे जे शब्द आहेत आता मी पटकन 22 आणि मराठीतच बोलते आहे, पण हे असं नाही याचं उच्चारण। सो इथे आता हे 22 आहे, सो आपण म्हणा 22 जुलै आणि 1947 आपण म्हणतो, म्हणजे 1900 म्हणजे 1900 आहे। सो आपण इथे म्हणणार नवदश शतम, शतम म्हणजे 100, नवदश म्हणजे 19, नवदश शतम अधिकम, अधिकम हा शब्द इकडे आला। आणि मग 47 आहे, 47 ला म्हणणार सप्तचत्वारिंशत, म्हणजे या डेटला मी म्हणणार 22 जुलै नवदश शतम अधिकम सप्तचत्वारिंशत, म्हणजे 22 जुलै 1947। ओके, तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल आणि तुमच्या अभ्यासात त्याने मदत होत असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद।